शेतकरी कामगार पक्षाचा आज पनवेलमध्ये 78वा वर्धापन दिन साजरा झालाय। या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर आले होते। दरम्यान राज ठाकरेंनी मराठी भाषेसह विविध विषयांवरून सरकारवर निशाणा साधला। महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। कारण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत। पूर्वीचे आजार कसे आपले ताठ मानेने नाव घेऊन समोर यायचे, हल्लीचे येतच नाहीत। हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये। हा या पक्षातून त्या पक्षात गेला, तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला, मग आपण म्हणतो काय झालं, व्हायरल होता। हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत। सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो। मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे, तेही मराठी लोकांचे। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या नादी लावून तिकडून पिळून घ्यायचं। हा रायगड जिल्हा आहे ना हो, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत। तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं, तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे, वेगळेच विषय आणायचे। बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार, तुमच्याकडच्या जमिनी घेणार, तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार। आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि ह्याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने। तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात, शहरामध्ये राहणारे नक्षल। तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं, एकदा करूच देत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।